गुरुवारी 5 राज्यातील सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. यापैकी 4 राज्यात भारतीय जनता पार्टीने आघाडी मारली आहे. या विजयाचा जल्लोष गुरुवारी भारतीय जनता पार्टीच्या वतीने साजरा करण्यात आला. गर्ल्स हायस्कूल चौकात ढोल ताशे वाजवून तसेच एकमेकांना मिठाई भरवून जल्लोष करण्यात आला. तसेच फटाक्यांची आतिषबाजीही यावेळी करण्यात आली. गुरुवारी मणिपूर, उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड विधानसभामध्ये भाजपाने पुन्हा एकदा आघाडी घेतली आहे. त्यानिमित्त शहरात भाजपाच्या वतीने जोरदार जल्लोष करण्यात आला. यावेळी भाजप नेते डॉक्टर अनिल बोंडे, महापौर चेतन गावंडे, गटनेता तुषार भारतीय, निवेदिता चौधरी या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुरक्षा दिली त्याचा हा उत्तर प्रदेश मधला विजय आहे. मोदीजीच्या विकासाच्या कार्यक्रमाचा हा विजय आहे. मोदीजी, योगीजी, अमित शहाजी, JP नड्डाजी, देवेंद्र फडणवीस यांनी जी संघटनात्मक रचना केली आहे त्याचा हा विजय आहे. हा प्रभू श्रीरामचंद्राच्या राम मंदिराचा विजय आहे. काशी विश्वनाथच्या कॉरिडॉरचा विजय आहे. मथुरेच्या श्रीकृष्णाचा विजय आहे. जी जनता मोदीजीवर विश्वास ठेवते त्या जनतेचा, सर्वसामान्य गोरगरीब जनतेचा हा विजय आहे. हा माता भगिनीचा, मातृशक्तीचा विजय आहे. हा युवकांचा विजय आहे. आणि या विजयाची वाट महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देश पाहत होता आणि म्हणून आम्ही आज जल्लोष करतो. काल काँग्रेसने अमरावती महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता नाही म्हणून काल फटाके आणि जल्लोष केला. मला फार आश्चर्य वाटतं की एवढा काँग्रेसची बुद्धीची दिवाळखोरी केव्हापासून झाली. कारण की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्या महानगरपालिकेतल्या जनप्रतिनिधींचा कालावधी संपला. त्यात काँग्रेसची आहे, सगळ्याच पक्षाची आहे. आणि ते म्हणतात आहे की आता आम्ही मनपातून त्यांना बाहेर काढू. आपले देशात राहिले नाही, राज्यात राहिले नाही, शहरात पण शहरातली जनता या गोल्डन गँगला महानगरपालिकेत प्रवेश देणार नाही. आणि ज्यांनी हे नाव दिलं गोल्डन गँग आज तेच त्यांचे सरदार बनले आहे. आणि म्हणून भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी देश पातळीपासून तर शहरापर्यंत तमाम जनता उभी आहे. त्यामुळे काँग्रेसनी स्वप्न बघू नये. आता त्यानं गाशा गुंडाळाव्या. आणि ह्याच्यापेक्षा हाईट म्हणजे काल त्यांच्याच आंदोलनामध्ये भाजपचा विजय असो असे नारे लागले आहे. त्यामुळे काँग्रेसचा कार्यकर्तासुद्धा भाजपच्या बाजूनी झुकलेला आहे. थोडं डोळे उघडून बघा, स्वप्न बघणं बंद करा आणि भारतीय जनता पार्टीमध्ये या. आम्ही स्वागत करतो तुमचं. आणि म्हणून कालचं आंदोलन म्हणजे अक्षरशः दिवाळखोरी, बौद्धिक दिवाळखोरी आहे आणि अमरावती जनतेचं मनोरंजन झालं आहे. पाहिला तर आजचा विजय हा त्या राज्याच्या नागरिकांना मी समर्पित करतो. भारतीय जनता पार्टीला अपेक्षित असणारा विकास इथल्या राज्यांनी दिलेला आहे. म्हणून नागरिकांनी पुन्हा एक वेळा भारतीय जनता पार्टीला संधी दिलेली आहे सेवेची. ज्या पद्धतीने उत्तराखंड, UP, मणिपूर आणि गोवामध्ये झालं तेच आगामी काळामध्ये महाराष्ट्रामध्ये होईल. महाराष्ट्रासोबतच या अमरावती आगामी काळामध्ये ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहे त्या ठिकाणी सुद्धा ही जी विजयाची घोडदौड आहे ही अशीच सुरू राहणार आहे. मला काल एका गोष्टीचं आश्चर्य वाटलं की महानगरपालिकामध्ये एक आंदोलन झालं. माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा तो विनोद म्हणावा लागेल की या कार्यकाळ संपल्यानंतर प्रशासक बसतच असतात, सगळेजण माझे होत राहतात. त्याबद्दल विजय उत्सव किंवा फटाके फोडण्याचं कारण नाही, परंतु असो त्यांची दिवाळखोरी या निमित्तानं समोर आलेली आहे. आणि आजच्या विजयाच्या निमित्तानं नागरिकांनी त्यांनाही सुद्धा उत्तर दिलेलं आहे. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.